स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती. तर राजश्री छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना या योजनेअंतर्गत असलेले विद्यार्थी यांना आता सन 2023 पासून ते सन 2025 पर्यंतची स्कॉलरशिप ही त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. कारण या शिष्यवृत्तीसाठीचा निधी हा वितरित करण्याबाबत जी-आर हा शासनाने निर्गमित केलेला आहे. तर या जी-आरमधून आपण पाहणार आहोत यामध्ये कोणकोणते पात्र विद्यार्थी व कोणकोणत्या वर्षांचा समावेश असणार आहे याविषयीची माहिती. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी-आर आणि या जी-आरचा विषय तुम्ही इथे पाहू शकता. सन 2026-27 या आर्थिक वर्षात राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना या योजनेकरिता निधी वितरित करण्याबाबत आणि हा जी-आर 24 एप्रिल 2026 रोजीच शासनाने निर्गमित केलेला आहे. त्यानंतर तुम्ही येथे प्रस्तावना पाहू शकता. त्यामध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अधीनस्थ तंत्र शिक्षण संचालनालयामार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल की ज्यामध्ये EBC घटकातील विद्यार्थ्यांसाठी ही शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ततेसाठी राजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामध्ये EBC घटकातील विद्यार्थ्यांचा समावेश या योजनेमध्ये असतो. तर तुम्ही पाहू शकता सदर योजनेअंतर्गत शैक्षणिक वर्ष सन 2023-24, सन 2024-25 व सन 2025-26 मध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम अदा करण्याकरिता या योजनेअंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पित निधी वितरित करण्याबाबतचा हा प्रस्ताव आहे आणि या प्रस्तावास आता मान्यता ही मिळालेली आहे आणि मिळालेल्या मान्यतेनुसार आता शासन निर्णयामध्ये असलेली जी काही माहिती आहे त्यानुसार हा निधी सन 2023 पासून ते सन 2025-26 मध्ये पात्र असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता यामध्ये होती माहिती की हा जो निधी आहे ही जी रक्कम आहे कोणत्या वर्षांसाठी होती, यामध्ये पात्र विद्यार्थी कोणते आहेत. आता आपण पाहूया ही जी रक्कम देण्यात येणार आहे यासाठी निधी किती उपलब्ध आहे आणि तो कसा वितरित करण्यात येणार आहे. त्यामध्ये शासन निर्णय सन 2026-27 या आर्थिक वर्षात उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या मागणी क्रमांक येथे देण्यात आलेला आहे. मधील मुख्य लेखा शीर्ष तंत्र शिक्षण खालील राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रक्कम अदा करण्यासाठी खालीलप्रमाणे इथे तुम्ही पाहू शकता तुम्ही पाहू शकता रुपये 192,07,20,000 एवढा जो निधी आहे तो निधी संचालक तंत्र शिक्षण मुंबई यांना अहरित वितरित करण्यास शासन मान्यता ही देण्यात येत आहे. तर तुम्ही पाहू शकता आता या योजनेअंतर्गत असलेले पात्र विद्यार्थी जे की EBS या घटकातील असणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी सन 2023 पासून ते सन 2025-26 पर्यंत जी काही राहिलेली रक्कम आहे ती त्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात अदा करण्यासाठीची मान्यता मिळालेली आहे आणि यासाठी एकूण 192,07,000 रुपये 192 कोटी अशा प्रकारचा निधी हा पूर्ण निधी येथे देण्यात आलेला आहे. हा निधी तुम्ही येथे पाहू शकता. हा निधी या विद्यार्थ्यांसाठी वितरित करण्यास मान्यता ही देण्यात आलेली आहे आणि हा निधी तंत्र शिक्षण विभागाकडे देखील सोपवण्यात येत आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा काही प्रकारची माहिती या शासन निर्णयामध्ये आहे. अशा काही प्रकारची मान्यता ही या शासन निर्णयामधून मिळालेली आहे. आत्ताच आपण पाहिलेली माहिती ही एका रकान्यामध्ये देण्यात आलेली आहे. त्यामध्ये योजनेचं नाव ते म्हणजे राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना. त्यानंतर याचं उद्दिष्ट शिष्यवृत्ती देणे, विद्यावेतन देणे. त्यामध्ये 2026 व 2027 करिता जो काही अर्थसंकल्पित निधी या योजनेअंतर्गत करण्यात आलेला आहे तो येथे तुम्ही पाहू शकता 3212 हा असणार आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता सदर शासन निर्णयान्वये वितरित करण्यात येत असलेला निधी हा देखील येथे देण्यात आलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा भरपूर सारा निधी त्यांच्यासाठी वितरित करण्यास मान्यता ही आता या शासन निर्णयामधून मिळालेली आहे आणि वितरित करण्यात येतलेला निधी त्यासाठी काही अटी व शर्ती येथे देण्यात आलेल्या आहेत त्याची देखील माहिती येथे आहे. तर तुम्ही पाहू शकता ही जी काही मान्यता मिळालेली आहे आणि यामध्ये असलेली माहिती यामधून जे काही पात्र विद्यार्थी ठरवण्यात आलेले आहेत त्यांनाच
2023 पासून ते 2026 पर्यंतची रक्कम ही त्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे. तर ही होती या शासन निर्णयामधील महत्त्वाची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.